नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे 75% पीक विमा उर्वरित जो दुसऱ्या टप्प्यातील आहे तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार त्या संबंधित संपूर्ण गावनिहाय, जिल्हानिहाय व तालुकानिहाय यादी आलेली आहे व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटीचे वाटप हे पीक विम्याचे होणार आहे त्या संबंधित संपूर्ण आकडेवारीनुसार यादी आपल्याकडे आली आहे आणि कोणत्या दिवशीपासून पीक विमा हा वाटपास सुरुवात होणार त्या संबंधित संपूर्ण कृषी मंत्र्यांनी दिलेले आदेश त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण पीक विमा संदर्भामध्ये या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। आणि जे उरलेले अग्रिम पीक विमा देखील ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यांना देखील कधीपासून सुरुवात होणार आहे व 75% पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटीपर्यंत मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी योजना आणत असते, त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्रातील पीक विमा योजना। तर शेतकरी मित्रांनो, खरीपामध्ये ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, जनावरांचा हमला व कीड आणि रोगांपासून संरक्षित पीक विमा हे योजना हे देत असते। तर होणाऱ्या नुकसानाची भरपाई देणे व शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती, वादळ, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कीड, रोग यापासून नुकसान झाल्यापासून शेतकऱ्यांना शेती करणे सोडू नये व त्यांना आर्थिक खरीप पीक विमा देऊन त्यांचे आयुष्य स्थिर करावे असा सरकारचा हा उद्देश आहे या योजनेमार्फत। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेत बदल ऐकलेले असलेलेच काही शेतकऱ्यांना पीक विमा आधीच काढलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजे 2023-24चा 1 रुपयात पीक विमा काढलेला आहे त्यांना नुकसान भरपाई हे मिळणार आहे याबाबतची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध झालेली आहे शेतकरी मित्रांनो। तर चला बघूया शेतकरी मित्रांनो, ते जिल्हे कोणत्या भरपाईसाठी पात्र झाले व ते कोणत्या जिल्ह्यातील व कोणते गाव हे पात्र झाले त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण समोर घेऊया। महाराष्ट्र सरकारच्या मदतीने 2023-24साठी शेतकरी मित्रांनो 1 रुपयामध्ये खरीप विमा शेतकऱ्यांनी काढला होता। यावर्षी पडलेल्या कमी पाऊस झाल्याने त्यामुळे सरकारने लवकरात लवकर सर्वेक्षण करून 25% पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना द्यावी असा आदेश देखील पीक विमा कंपनीला महाराष्ट्र शासनाकडून सरकारकडून देण्यात आले। आता शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांसाठी 75% पीक विमा म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील रक्कम ही देण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्या दुसऱ्या टप्प्यात 1800 कोटी रुपये खरीप पीक विमाची अग्रिम रक्कम ही देण्यात येणार। तर शेतकरी मित्रांनो, पात्र जिल्ह्यांची यादी आपण बघूया, कोणते जिल्हे व आपला जिल्हा कोणता आहे तर संपूर्ण माहिती स्पष्ट आपण लक्षात घ्यावी की आपला जिल्हा कोणता आहे। पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो लाभार्थी संख्या आहे 3,50,000 आणि त्यांना मदत कोटी रुपये मिळणारा पीक विम्याचे 155.74 कोटी रुपये। समोरील जिल्हा आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकऱ्यांना 4,88 लाख रुपये हे पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 2,31,831 शेतकऱ्यांना 160,28 लाख रुपये हे मिळणार आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,82,534 शेतकऱ्यांना 111,81 लाख रुपये हे मिळणार आहे। त्यानंतर सातारा जिल्हा आहे, त्यामधील शेतकरी आहेत 40,406 शेतकऱ्यांना 6,74 लाख रुपये हे मदत म्हणून पीक विम्याची मिळणार आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 98,0372 शेतकऱ्यांना 22,04 लाख रुपये वितरण होणार पीक विम्याचे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7,70,574 शेतकऱ्यांना 241,21 लाख रुपये हे वितरण होणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना 18,39 लाख रुपये वितरित होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकऱ्यांना 218,85 लाख रुपये वितरित होणार आहे। अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकऱ्यांना 97,00,00,000
29 लाख रुपये हे वितरित होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकऱ्यांना 1,30,00,000 रुपये वितरित होणार आहे। जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकऱ्यांना 160,48,00,000 रुपये वितरित होणार आहे। परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकऱ्यांना 206,11,00,000 रुपये वितरित होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांना 52,21,00,000 रुपये वितरित होणार आहे। लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकऱ्यांना 244,87,00,000 रुपये मंजूर होणार आहे। त्यामुळे लातूर अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकऱ्यांना 8 कोटीचे वितरण होणार आहे। अशी एकूण लाभार्थी संख्या शेतकरी संख्या आहे 35,08,303 आणि यांना 1,773,00,000 रुपये हे वितरित होणार। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील पीक विमा लाभार्थी संख्या ही सर्वांमध्ये बीड जिल्ह्यातील असून 7,70,574 इतके आहे। तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अहमद जिल्ह्यामध्ये 2,31,00,000 शेतकरी 831 लाभार्थी असून पीक विमा संख्या हे शेतकरी मित्रांनो आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची किती गावे पात्र झाले त्या संबंधी देखील आकडेवारी लक्षात घ्या। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 98 गाव पात्र झालेली आहेत, त्यांना कमीत कमी 47% पीक विमा हा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यामध्ये 144 गावे पात्र झालेली असून त्यांना कमीत कमी 48% पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर आहे बीड जिल्ह्यामध्ये 64 गाव पात्र झाले असून त्यांना 48% पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील 161 गाव पात्र झाले असून त्यांना 47% पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 91 गावे पात्र झाली असून त्यांना 47% पीक विमा हा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 144 गावे पात्र आहे। परभणी जिल्ह्यातील 73 गावे पात्र आहे। लातूर जिल्ह्यातील 120 गाव पात्र आहे। वाशिम जिल्ह्यातील 112 गाव पात्र आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील 146 गावे पात्र आहे पीक विम्यास। कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गाव पात्र आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील 119 गावे पात्र आहे। जळगाव जिल्ह्यातील 105 गाव पात्र आहे। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व शेतकऱ्यांना येत्या एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत किंवा 5 तारखेपर्यंत पीक विम्याची 75% रक्कम काही जिल्ह्यात वितरण सुरू आहे, काही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात देखील पैसे सुरू आहे। तर काही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या अकाउंटवर व खात्यावर महाडीबीटी मार्फतच थेट रक्कम वितरित करण्यात येणार। पण शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नसेल त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी त्वरित करून घ्यावी, जेणेकरून आपण लाभापासून वंचित राहू नये। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।